हे आहे रामोली गाव. रामोली गाव कुठल्याही शहरापासून दूर दुर्गम भागात वसलेला आहे. जवळ एखादा जिल्हा किंवा उपजिल्हा रुग्णालय नाहीये. यावरून तुम्हाला वाटेल इथल्या ग्रामस्थांची वैद्यकीय काळजी सुद्धा घेतली जात असेल. पण थांबा, चित्र थोडं नाही तर पूर्णच उलट आहे. कारण इथे पोहोचला आहे मोबाईल मेडिकल युनिट प्रकल्प. ग्रामीण भागातील आरोग्य सेवांपासून वंचित राहिलेल्यांना फिरत्या वैद्यकीय पथकाच्या माध्यमातून आरोग्य सेवा पुरवल्या जात आहेत. त्यामुळे रामोली आता निरोगी आणि आनंदी झाला आहे. निरोगी महाराष्ट्राचा एकच विचार, प्रत्येकास मिळेल मोफत उपचार. अधिक माहितीसाठी www.arogya.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या. प्रस्तुती सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन. महाराष्ट्र राज्य अंतराळ महासंघ व राज्य अभियंता संघटनेने मागील 4 महिन्यांपासून निधीसाठी आंदोलन केले. या आंदोलनाला यश आले असून शासनाकडून 4.5 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे गुरुवार 27 जून रोजी राज्य तसेच जिल्हा स्तरावरील आंदोलन मागे घेतले आहे. राज्यात 64,000 कोटी रुपयांची कामे मंजूर आहेत. त्यापैकी 15,000 कोटींची कामे झाली असून यातील अनेक कामांची देयके देण्यात आलेली नाहीत. सोलापूर जिल्ह्यासाठी 1200 कोटीची कामे मंजूर झाली आहेत. त्यातील 40 कोटींची कामे झाली असून अनेक कामांची देयके बाकी आहेत. या विरोधात संघटनेकडून काम बंद करण्यात आले. आंदोलन स्थगित करून काम करण्यास सुरुवात करावी अशी विनंती शासनाकडून संघटनेकडे करण्यात आली होती. पुढील काळात कामे झाल्यावर तातडीने देयके देणे, निधीची व्यवस्था करणे, कामास निधीची व्यवस्था करूनच कामे मंजुरी देणे, तसेच कंत्राटदार या संरक्षण कायदा अधिकाऱ्यांना कंत्राटदार यांची देयके लिहून देणे, इतर कंत्राटदार यांच्या अडचणी तात्काळ सोडवाव्यात असे सांगण्यात आले. याबाबत शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. यामुळे संघटनेने यापूर्वी जाहीर केलेले गुरुवार 27 जून रोजीचे राज्यभरातील सर्व जिल्ह्यांमध्ये होणारे आंदोलन सध्या स्थगित केल्याचे महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचे राज्याध्यक्ष मिलिंद भोसले यांनी सांगितले. आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा. कसं काय ते जरा छातीत दुखत होतं बघा. अहो काका, छातीत दुखतंय तर डॉक्टरांना दाखवा. डॉक्टरांना घाबरायची आणि टाळायची सवय सोडून द्या बरं का. घाबरायचा प्रश्न नाही हो, पण दर वेळेला डॉक्टर परवडत नाही, इथून पुढे परवडत नाही म्हणून कधी उपचार घ्यायचा नाही अशी वेळ तुमच्यावर कधी येणार नाही. कारण आता महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत सुरू झाली आहे मोफत आरोग्य सेवा. सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये सर्व प्रकारच्या तपासणी आणि उपचार मोफत दिले जातात. दिनांक 23 ऑगस्ट 2023 रोजी मोफत आरोग्य सेवा जाहीर झाली तेव्हापासून बाह्य रुग्णसंख्येत 40% वाढ, एक्स-रे चाचण्यांमध्ये 20% वाढ, इतर प्रयोगशाळा चाचण्या करणाऱ्यांची संख्या 10% वाढली, लहान शस्त्रक्रियांमध्ये 11% वाढ नोंदवली, आंतररुग्ण संख्येतही 6% वाढ झाली. निरोगी महाराष्ट्राचा एकच विचार, प्रत्येकास मिळेल मोफत उपचार. अधिक माहितीसाठी www.arogya.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या. प्रस्तुती सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन.